नमस्कार, मैं हूं आपके साथ हर्षिता और आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। विजय वडेट्टीवार ने चुनाव प्रक्रिया के समय राजनीतिक चहल पहल पर बयान दिए, जिसमें उन्होंने कहा कि राज ठाकरे को बारामती में एक सभा करनी चाहिए, अजीत पवार की थोड़ी मिमिक्री करनी चाहिए ताकि लोगों का मनोरंजन हो सके। राज ठाकरे ने बांध का मुद्दा उठाया और इस पर बात की। बांध का मुद्दा हटा देना चाहिए क्योंकि बांध खाली है। राज ठाकरे के चले जाने से आशा करते हैं कि वो उन्हें भाषणों से भर देंगे। आगे बोलते हुए उन्होंने नवी मुंबई शौचालय घोटाले पर बोलते हुए कहा कि यहाँ शौचालय का पूरा खाना खाने वालों पर कोई कार्रवाई नहीं होती। नवी मुंबई के विषय में ज्यादा जानकारी नहीं ली गई है। सबसे बड़ा भ्रष्टाचार करने वाला बीजेपी में नंबर 1 है, लेकिन छोटा है इसलिए कोई फर्क नहीं पड़ता। वहीं उन्होंने पंकजा मुंडे पर बोलते हुए कहा कि चुनाव में जो सरकार विरोधी माहौल दिख रहा है उससे शायद पंकजा ताई डरी हुई है, इसलिए जब गिरने का डर होता है तो अस्तित्व के लिए आखिरी चुनाव लड़ने की बात करते हैं। सांगली पार्टी सभा पर उन्होंने कहा कि प्रदेश अध्यक्ष सांगली में है, वहां सभी पदाधिकारी बैठेंगे और चर्चा करेंगे। महाविकास अघाड़ी का जो भी धर्म है इससे के इसी तरह जारी रहने की संभावना है। अमित शाह ने कल शरद पवार की आलोचना करते हुए कहा था कि 10 साल में कोई बांध नहीं बना। उन्होंने किसान की आत्महत्या की बात कही। अब आपसे यही सवाल पूछा जा रहा है कि आपने 10 साल में कौन सा बांध पूरा किया? इसका जवाब न तो बीजेपी के पास है और न ही अमित शाह के पास। आगे बोलते हुए उन्होंने नरेंद्र मोदी के हो रहे सभाओं पर आक्रोश जताया। मुझे आश्चर्य है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इतनी बैठकें क्यों कर रहे हैं। बीजेपी के सर्वे या आईबी इंटेलिजेंस सर्विसेज की रिपोर्ट में हार बताई गई हो, इसलिए वो बैठकें कर रही है। 70 वर्षों में हमने किसी प्रधानमंत्री को हर लोकसभा क्षेत्र से चुनाव लड़ते नहीं देखा। ये इतनी बैठकें कर रहे हैं तो सवाल है कि वो मंत्री हैं या देश के प्रधानमंत्री हैं। निवडणुकीमध्ये जे एक वेव आता आली आहे, वातावरण जे निर्माण झालं आहे सरकार विरुद्ध, त्यातून पंकजाताईंना कदाचित भीती वाटत असावी। त्यामुळे नेहमी ज्या उमेदवाराला भीती वाटते पडण्याची त्यावेळेस अस्तित्वासाठी शेवटची निवडणूक वगैरे सांगत असतात। गडकरी साहेबांनी हेच सांगितलं की मी निवडणुकीत प्रचारात जाणार नाही। शेवट प्रचारात उतरावं लागलं। राजकारणात बोलले तसं चाले असे कुठे चाललं आहे, आता कुठे दिसत आहे? त्यामुळे हे त्यावेळेसच्या परिस्थितीवर आपण बघू। पण आज तरी बीडची जागा महाविकास आघाडी इंडिया जिंकते आहे, हे इथे जो रिपोर्ट आहे तो आमच्या बाजूने आहे। मला वाटतं की 7 टर्म काहीतरी मधुकरराव चव्हाणजी आमदार होते। आता इतक्या सिनियर माणसांनी समाधान व्यक्त करून आघाडीबरोबर राहण्याची अपेक्षा आहे। नाही, आता काढूनच टाका ना। 10 वर्षातले व्हिडिओ तुमचेही काढा आणि त्यांचेही काढा। दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या। म्हणजे काल अमित शहाजी बोलले की 10 वर्ष शरद पवारांच्यावर टीका करताना अमरावती हे 10 वर्ष धरणं का झाली नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय आहेत, मागच्या म्हणजे शरद पवारांच्या काळात कृषी मंत्री होते, मुख्यमंत्री होते। आता तोच प्रश्न तुम्हाला विचारला, लोकांना फसवून तुम्ही आलात। तुम्ही 10 वर्ष काय केलं? तुम्ही 10 वर्ष कोणते धरणं पूर्ण केली? 10 वर्षामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या यावर्षी? याचं उत्तर मला वाटतं की भारतीय जनता पक्षाकडे नाही आणि अमित शहाकडे सुद्धा नाही। नाही, सभा तर आता ते उद्या, म्हणजे मला भीती वाटते की पंतप्रधानांनी इतक्या सभा घेण्याचं कारणच काय? प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये ते जाऊन सभा घेत आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की जनतेने किंवा त्यांच्या सर्वेनी त्यांना इशारा दिला आहे। त्यांच्या काही इंटेलिजन्स असेल, आईबी असेल, त्याचा रिपोर्ट आला असेल की अब तुम तो हारने वाले हो, जितना जोर लगा सकते हो लगा लो। म्हणून कदाचित ते, मला वाटतं जगात देशामध्ये 70 वर्षात इतक्या सभा घेणारे पंतप्रधान प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही पाहिलंच नाही। महाराष्ट्रात जर 20-21 सभा होत असतील तर हे तर पंतप्रधान आहेत की राज्यातील एखादी मंत्री आहेत असा प्रश्न पडतो आहे। खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली किंवा साथ घातली ती स्वतःसाठी नाही तर या देशाच्या रक्षणासाठी आहे, हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहे, देशातील बहुजनांचा हक्क हा सुरक्षित ठेवण्यासाठी घातलेली साथ आहे असं मी मानतो। खरं तर मंगळसूत्रांचा महत्त्व नरेंद्र मोदीजींना या देशाच्या पंतप्रधानांना कळलंच नसावा आणि म्हणून मला तरी असं वाटतं की
लोक यांच्या भाषणालाही विटलीत, यांच्या खोटारडेपणालाही विटली आहेत आणि लोकांनी आता या देशामध्ये बदल करायचं ठरवलं आहे आणि जनता ही राहुल गांधी काँग्रेसच्या पाठीमागे, इंडिया आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी झाली आहे। पहिल्या फेजमध्ये तिथेच यांचं पतन झालं, आता दुसरा फेज आहे। इथे सुद्धा जी माहिती सगळीकडून मिळते आहे ती माहिती या सरकारच्या विरुद्ध जोरात वादळ निर्माण झालेलं आहे, अशा प्रकारची स्थिती आहे। हो, थोडा सबाई घ्यावी आणि थोडी अजितदादांची किरमिकी करावी, म्हणजे लोकांची करमणूक पण चांगली होईल। जे पूर्वी मिमिक्री केली होती, किरमिकी नाही, मिमिक्री केली होती, बरोबर ना? एकदा केली होती ना त्यांनी मिमिक्री। त्यांचा एकूणच अजितदादांवरचा रोग जो होता भाषणाचा फार गमतीशीर होता, तशी गंमत वगैरे करावी तिकडे जाऊन आणि ते वगैरे धरणाचा वगैरे विषय काढून खूप काही बोललेत, तर धरणाचा विषय वगैरे काढावा, कारण धरणं रिकामी आहेत। तर कदाचित राज ठाकरे गेल्याने ते त्यांच्या भाषणातून भरतील अशी अपेक्षा ठेवूया। सारखी नावं असणारे अनेक उमेदवार मैदानात असल्याचं चित्र पाहायला मिळते। अनेक ठिकाणी मोठ्या ठिकाणी अशा लढती होतात आहे, त्याचा काय परिणाम होऊ शकतो? नाही, एक स्ट्रॅटेजी म्हणून करतात, त्यातला फार काही परिणाम होत नाही। लोक चिन्ह बघून मारतात, त्याचे प्रयोग अनेक वेळा झाले, यापूर्वी झालेले आहेत। आता उमेदवार पुढच्या उमेदवाराला कन्फ्यूज व्हावं काही मतदानामध्ये, पण अशिक्षित मतदान जो असतो तो चिन्ह पाहून मारतो आणि सुशिक्षित असतो तो नाव वाचून मारतो, पण नावापुढे चिन्ह असल्याशिवाय कोणी बटन दाबत नाही। त्यामुळे याच्यातून काही फार काही हाती लागेल असं वगैरे नाही। जो जितना खाएगा ज़्यादा वो भाजपमध्ये पहिल्यांदा त्याचा नंबर लागतो, त्यामुळं हा छोटा आहे, याचा नंबर उशिरा लागेल। मोठमोठ्याचे नंबर पहले लागलेले आहेत। खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी। जी हां, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट। हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना। इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में। हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं। एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी। हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9327461199, 7207556199। माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत, बरं का? और सिटी आहे तर शक्य आहे।